ठाणे महापालिका निवडणुकीत विभाग क्रमांक 19 मधून शिंदे गटाच्या शिवसेनेला मोठं यश मिळाले। या विभागातून विकास रेपाळे, नम्रता भोसले, राजेंद्र फाटक आणि मिनिल शंखे यांनी दणदणीत विजय मिळवलाय। मतमोजणी दरम्यान सुरुवातीपासूनच शिंदे गटाच्या शिवसेना उमेदवारांची आघाडी स्पष्ट दिसून येत होती आणि अखेर हा विजय अधिकृत ठरला। विजयानंतर परिसरात शिवसैनिकांनी फटाके फोडत आणि जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला। विजयी उमेदवारांनी हा विजय जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा असल्याचं सांगत विभागातील विकास कामांना प्राधान्य देण्याचं आश्वासन दिले। या निकालानंतर ठाणे महापालिकेत शिंदे गटाच्या शिवसेनेची राजकीय ताकद आणखीन मजबूत झाल्याचं चित्र स्पष्ट झाले। आगामी काळात महापालिकेतील सत्ता समीकरणांवर या विजयाचा नेमका काय परिणाम होतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागले। यश आमच्या शिवसैनिकांचे, आमच्या कार्यकर्त्यांचे आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचे, आमचे सगळ्यांचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे यश आहे। त्यांच्या धर्मपत्नी लताताई शिंदे वहिनींचा आशीर्वाद आहे हा। आणि बघितलं तर तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली निवडणूक होती। मग शिवसेनेचा छोटा मोठा सर्व पदाधिकारी एवढंच नव्हे तर माझ्या पूर्ण प्रभागातली जे काही सुजाण नागरिक होते ज्यांची आम्ही कामं केली ती सगळी जण जसं काही स्वतः कोणी कार्यकर्ते असल्यासारखे रिंगणात उतरले होते। त्याच्यामुळे विजय निश्चित होता, पण किती फरकाने होता तेवढाच फक्त हे होतं। पुढची वाटचाल काय? आम्ही नगरसेवक म्हणून बघितलं, पण ठाणे स्त्री विभाग झाले तर आम्हाला महापौर म्हणून नम्रताताई बघायचंय। हा सर्वतोपरी आमच्या पक्षाचं हे असेल, पण शिवसेनेचा जो कोणी असेल तो आमच्या महायुतीचाच महापौर बनेल आणि जे महापौर बनतील मला असं वाटतं शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जे बदलतंय ते तुम्हाला बदललेलं दिसेलच। शिंदे साहेबांचा खूप खूप आभारी आहे। त्यांच्या आशीर्वादाने मला ही उमेदवारी मिळाली आहे। तसेच आपले ठाण्याचे लोकप्रिय खासदार नरेशजी मस्के साहेब, तसेच पालघर संपर्क प्रमुख श्री रवींद्र फाटक साहेब यांचा पण मी खूप खूप आभारी आहे। त्यांच्या आशीर्वादाने मला ही तिकीट गेलेली आहे आणि आपल्या 19 प्रभागातील सर्व मतदार बंधूंचे मी खूप खूप आभारी आहे। आम्हाला त्या लोकांनी भरघोस मताने निवडून दिलेलं आहे, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे। अभिनयजी काय सांगाल, एक आनंद दिसतो आपल्या चेहऱ्यावरती विजयानंतर, काय आपली पहिली प्रतिक्रिया? खरं तर हे आम्ही विकास रेपाळे आणि माझी तिसऱ्यांदा आहे। खरं तर आमची ही हॅट्रिक आहे दोघांची। तर असं मी म्हणेन की जे मतदार बंधू भगिनी आहेत जे काम करतोय, आम्ही म्हणतो की काम करत आलोय, काम करत राहणार आणि पुढेही काम करत राहणार। आणि लोकांनी मतदार हा सुज्ञ आहे आणि मतदान खरं शिवसेनेचं म्हणजे धनुष्यबाणावरील एकनाथजी शिंदे साहेबांच्यामुळे आणि खासदार नरेशजी मस्के साहेब आणि आमदार रवींद्र फाटक साहेब असतील किंवा जयश्री फाटक असतील यांच्यामुळे आज आम्हाला जास्तीत जास्त मतदैक्य झालेलं आहे। लोकांनी मतदारांनीही काम बघून आम्हाला जास्त मतदान केलेलं आहे, विरोधकांचा टांगा पलटी केलेला आहे। याच्यामध्ये अजून एक माझ्या एका व्यक्तीचा नामोल्लेख राहिला, जी अदृश्य शक्ती आम्हाला कायम आशीर्वाद देत होती। तिने आशीर्वादच दिले आम्हाला कायम। ती आहे म्हणजे आमची माय माऊली शिंदे साहेबांच्या पत्नी लताताई एकनाथ शिंदे यांनी कायमच आम्हाला आशीर्वाद देत राहिले। आमच्या प्रचारामध्ये आम्ही कशा पद्धतीने प्रचार करतोय काय याची नेहमी त्या विचारपूस करायच्या, तुम्हाला काय कमी पडतंय का, कुठे काय अडचण येते का। मला असं वाटतं इतका मायेचा ओलावा पाठीशी असला, आशीर्वाद पाठीशी असली की तुमचा पराभव होऊ शकत नाही। म्हणून मी शिंदे वहिनींचं देखील या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की आणि त्यांना मी मगाशी देखील विश्वास दिलाय की तुम्ही जो विश्वास आमच्यावर दाखवला त्या विश्वासाला पात्र उतरू अशाच पद्धतीचं काम करू। सर, तुम्ही नगरसेवक म्हणून ग्रेट आहातच, पण आम्हाला आता पुढे बघायचंय की ताई सभापती, तुम्ही सभापती श्री ठाणे आज स्त्रियांसाठी झाले, तर नम्रताताई महापौर आणि तुम्ही ठाण्याचे सभापती, तुमचं काय म्हणणं? वा वा वा, तुम्ही आजच घरी बसवणार आहात। मी राजकारणामध्ये कधीही महत्वाकांक्षा ठेवून काम केलेलं नाही आणि मी करत नाही। मला कुठल्याही राजकीय महत्वाकांक्षा नाही। मला नगरसेवक पद जरी नसतं तरी मी लोकांसाठी काम करत होतो आणि करत राहीनच। कुठल्याही पदाच्या हव्यासापोटी मी कधीही काम केलेलं नाही। मी लोकांसाठी समर्पित असं काम करण्यासाठी बांधील आहे, त्यामुळे मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही। शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, अगदी पक्षाची देखील, ती सांभाळण्यासाठी मी सक्षम।